हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. प्रेत यात्रेतील जल्लोष भाग 1. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की शकुनाची लक्षणे डाव्या बाजूला प्रभावी असतात, अपशकुनाची लक्षणे उजव्या बाजूला प्रभावी असतात. उपसेनापती डाव्या बाजूला उभा राहतो, तसेच सेनापती उजव्या बाजूला उभा राहतो. सांगायचा मुद्दा असा की ते अंत्ययात्रेसारखे साजरे केले जाते. युद्धात जय मिळाला की तो विजयोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. लाओत्सेला ही गोष्ट जरा खटकते आहे. अशा वेळी जो काही जल्लोष केला जातो तो लाओत्सेला प्रेतयात्रेत जल्लोष करत आहेत असे वाटते. त्याला युद्धातील विजयोत्सवाची मिरवणूक म्हणजे प्रेतयात्रा निघाल्यासारखी वाटते. कारण लाओत्सेला मिरवणुकीत एका पावलावर त्या युद्धात वीरमरण आलेल्यांच्या प्रेतावरून चालल्यासारखे वाटते. त्याला एका पावलावर विधवा झालेल्या सैनिकांच्या बायका विलाप करताना दिसू लागतात. त्याला एका पावलावर सैनिकांचे पोरके झालेले कच्चे बच्चे दिसू लागतात. त्याला एका पावलावर टाहो फोडणाऱ्या सैनिकांच्या माता दिसू लागतात. त्याला एका पावलावर अनाथ झालेले सैनिकांचे संसार दिसू लागतात. त्याला एका पावलावर सैनिकांच्या रक्ताचा सडा घातलेला दिसू लागतो. त्याला एका पावलावर मातृभूमीचा उद्ध्वस्त झालेला भकास प्रदेश दिसू लागतो. त्याला एका पावलावर युद्धामुळे पसरलेली रोगराई दिसू लागते. त्याला एका पावलावर बाजारातून गायब झालेल्या वस्तू आणि त्यामुळे हैराण झालेली जनता दिसू लागते. त्याला एका पावलावर कपाळाला हात लावून बसलेली कुरूप वसुंधरा दिसू लागते. हा विजयोत्सव कशाला साजरा होत आहे? ही विजयी मिरवणूक कशाला काढली आहे? हा जल्लोष कशाला होत आहे? हा आनंद कशाचा व्यक्त होत आहे काही समजत नाही. कदाचित चुकून जिवंत राहिलेल्यांचे मनोधैर्य टिकून राहावे, युद्ध पुन्हा करायचे झाले तर या जल्लोषाचे आकर्षण असावे, युद्धाची खुमखुमी टिकून राहावी, जे वीर मरण पावले त्यांची स्मृती काळाच्या पडद्याआड जावी. आणखी काय कारणे असतील ते असतील. इतक्याने भागत नाही. हा असा विजयी दिवस दरवर्षी युद्ध विजयाचा वाढदिवस म्हणून आनंदात साजराही केला जातो. याचे उदात्तीकरण केले जाते की नित्यदिनी कोणाच्या ना कोणाच्या तरी घरी कोणा ना कोणातरी मृत होत असतो. मग काय अशा कुटुंबियांनी विलाप करत नित्य जिणे सोडून द्यायचे की काय? निश्चितच अशांनी जिणे सोडून द्यायचे नाही तर आपले प्राप्त कर्म करत जिणे जगायचे आहे. परंतु याचा अर्थ कुटुंबात कोणी मृत झाला की त्याचा कोणी जल्लोष साजरा करत नाही, त्याच्या स्मृतिदिनी आनंदोत्सव साजरा होत नाही. याचे उत्तर दिले जाते की अशा दिवशी जर सर्वजण शोक करत बसले, रडत बसले, उदास झाले तर युद्धाची शिसारी येईल आणि संरक्षणासाठी सैनिक मिळणे अशक्य होईल. याचे उत्तर लाओत्से ओवीचा समारोप करताना देत आहे. प्रेतयात्रेतील जल्लोष भाग 2. आता या ओवीचा समारोप करताना लाओत्से सांगत आहे की हत्याकांडांबद्दल तीव्र दुःख होऊन त्यामुळे शोकाकुल वातावरण असले पाहिजे. अंत्ययात्रेप्रमाणे शोकाकुल वातावरणात जय झाल्याचे जाणवले पाहिजे. ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. कवी प्रदीप यांचे हे सुप्रसिद्ध गीत बरेच काही सांगते. याचा अर्थ युद्ध करूच नये की काय? शत्रू आला तर त्याचे गुलाम व्हावे की काय? देश शत्रूच्या हाती द्यावा का? नाही, याचा हा असा अर्थ नाही. कोणी चढाई केली तर युद्ध नेहमी अपरिहार्यता म्हणून अत्यंत नाईलाजाने केली जावीत. दुर्जनांना, दुष्टांना धडा शिकवण्यासाठी युद्ध केली जावीत. धर्म, न्याय, नीती यांची बूज राखण्यासाठी युद्ध केली जावीत. रयतेला सतावणाऱ्यांना नष्ट करण्यासाठी युद्ध केली जावीत. मानवी मूल्यांची पायमल्ली करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी युद्ध केले जावे. युद्धाचा हेतू मर्यादित असावा. दुसऱ्याचा प्रदेश जिंकणाऱ्यांचा, दुसऱ्याची सुबत्ता लुबाडणाऱ्यांचा, तथाकथित धर्मांधता म्हणून युद्ध करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध केले जावे. कोणीही कोणाच्या स्वातंत्र्यावर घाला घालू नये. तसे करणाऱ्यांना जरूर कंठस्नान घालावे.
परंतु सत्तापिपासूपणा म्हणून युद्ध करू नये. आपली ताकद इतकी वाढवावी की कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायलाही धजणार नाही. त्यासाठी नुसती शस्त्रसामुग्री निर्माण करून आणि ती संग्रही करून पुरे होणार नाही, तर आपण ती वेळ आल्यास वापरू शकतो अशीच आपली ख्याती जगात झाली पाहिजे. तरच त्या शस्त्रसामुग्री निर्माण केल्याचा उपयोग आहे. नाहीतर आमची ख्याती बुळचट म्हणून असेल तर आपल्या शस्त्रसामुग्रीचा काहीही उपयोग नाही. यासाठी आपली राजनीती, आपली परराष्ट्र धोरणे स्पष्ट असायला पाहिजेत. त्यामधून अतियोग्य असा संदेश इतर राष्ट्रांना मिळाला पाहिजे. आपला शत्रू जर इतर देशात राहून लपून आपल्याला त्रास देत असेल तर त्या देशाला तशी कल्पना देऊन त्याचा ताबा आपल्याला मिळाला पाहिजे. अशी आपली रणनीती असायला पाहिजे. तसे जर कोणी जुमानत नसेल तर आपली ताकद इतकी असायला पाहिजे की त्या देशात जाऊन आपल्या शत्रूचा बिमोड करता आला पाहिजे. तसे केल्यावर कोणी आपल्या वाटेला जायचा नुसता विचारही करणार नाही. इतकी आपली ताकद दिसायला हवी. ज्याचा सांभाळ करता येत नाही ते वापरायचा आपल्याला अधिकार नाही. लष्करी ताकद आली की मग आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने शोभून दिसतील. ताकद आहे याचा अर्थ इतर देशांच्या व्यवहारात लक्ष घालायचे असाही नाही. आपण आपली हद्द सांभाळायची आहे. युद्धातील विजयोत्सव संयमाने साजरा करायचा आहे. ती शहीद झालेल्यांची आठवण असेल, त्यांच्या बलिदानाला सलाम असेल. तेथे गांभीर्य असेल, जल्लोष नसेल. हरि ओम.